होळी माझा आवडता सण आणि होळीची जी कॉन्सेप्ट आहे ना तीच मला खूप आवडते. म्हणजे आपलं काही वाईट असेल ते जाळून टाकायचं आणि नव्याने सगळ्याला सुरुवात करायची. पण फक्त एवढंच कारण नाहीये, दुसरं पण एक कारण आहे. येस, बरोबर ओळखलं. पुरणपोळी. चला तर सुरुवात करूया. पुरणापासून आपण सुरुवात करूया. आपण इकडे अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ डाळ धुवायची आहे आणि नंतर त्याला 4 ते 5 शिट्या घेऊन आपण कुकरला शिजवून घ्यायची आहे. तर आपण पुरण करायला घेऊया. डाळीतलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचंय. आता आपण ह्याच्यात साखर घालूया. अर्धा किलो चण्याची डाळ असेल तर त्याला आपण अर्धा किलो साखर घेतोय आणि जर तुम्हाला अर्ध गुळ आणि अर्ध साखर घ्यायचं असेल तरीही चालेल. नुसतं गुळ घेतलं तरीही चालेल. व्यवस्थित मिक्स करायचंय. ही चण्याची डाळ आणि साखर पूर्ण घट्ट गोळा झाला पाहिजे तोपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचंय. मोठ्या गॅसवर जर ठेवलं तर सतत हलवत राहायचंय. ते कुठेही लागता कामा नये खाली. साखर चांगल्यापैकी वितळलेली आहे. सुरुवातीला हे पुरण जे आपलं पातळ असतं आणि जसं जसं आपण त्याला हलवत राहू त्याला आपण घट्ट गोळा करायचा आहे. तर हे एकीकडे होतंय तोपर्यंत आपण पुरणपोळीचं पीठ मळून घेऊया. आपण इथे अर्धा किलो मैदा घेतो आणि त्यात 3 ते 4 चमचे आपण तेल घालणार आहोत. आधी 2 घालूया. थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. नेहमीपेक्षा आपल्याला हे मऊ मळायचं थोडंसं आणि व्यवस्थित मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालायचं, एकाच वेळेला नाही घालायचं. अजून पाणी लागेल थोडंसं. आता आपण ह्याच्यात तेल घालायचंय. मगाशी आपण थोडं घातलंय, आता थोडं घालतोय. कारण पुरणपोळी म्हटलं ना त्याला तेल आणि पाणी व्यवस्थित लागतं. आणि हे आपलं व्यवस्थित पीठ असं मऊसर आणि छान त्याला तेल वगैरे लावून मळून झालेलं आहे. त्यात आपण थोडा वेळ ठेवून देऊया. एक अर्धा तास तरी तुमचं ते राहिलं पाहिजे व्यवस्थित. तर त्याची आपली जी पोळी आहे ती मऊसर छान होते. आपण पुरण करायला ठेवलंय ते कितपर्यंत झालंय ते बघूया. हे अजूनही पातळ आहे. गॅस आपण मोठा करूया आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. अगदी थोडंसं चवीप्रमाणे घालायचंय. ढवळून घ्यायचंय व्यवस्थित आणि घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला आता हे शिजवायचंय. आपलं पुरण तयार आहे. घट्ट गोळा झालेला आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि हे थोडंसं कोमट असतानाच तुम्ही पुरण यंत्रातनं काढायचंय. कारण जर आपण हे पुरण यंत्रातनं नाही काढलं तर पुरणपोळी लाटताना ती फाटण्याची शक्यता असते. दुसरी ही पद्धत आहे, जेव्हा आपण डाळ शिजवतो त्याच्यामध्ये साखर घालतो आणि ते कोमट असतानाच आपण मिक्सरमधनं वाटायचं आणि मग ते कढईत घालून त्याचा गोळा होईपर्यंत फिरवायचं. मग अशा वेळेला तुम्हाला ते पुरण यंत्रातनं काढायची गरज नसते. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचंय. पण मी ऑलरेडी ते पुरण घेऊन आलेली आहे. तर आपण आता पुरणपोळ्या करायला सुरुवात करूया. आपण हे जे पुरण बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया. साधारण एक अर्धा चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण पुरणपोळ्या लाटायला घेऊया. त्याच्या अगोदर आपण तवा गरम करायला ठेवूया. बारीकच ठेवायचा आहे गॅस आपला. त्याच्यानंतर आपण पोलपाट लाटणं घेऊया. आता आपण मैदा घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. एकदम मोठा पण नाही घ्यायचा, एकदम लहान पण नाही घ्यायचे. व्यवस्थित असा ह्याच्यात भरून घ्यायचंय. आणि मग मैद्यामध्ये आपण बुडवायचंय. हा असा पुरणपोळीला मैदा हा जरासा जास्तच लागतो, नाही तर मग पुरणपोळी चिकटते. आणि ते लाटून घ्यायचंय. छान अशी गोल अशी मस्त लाटायची आहे. आणि मध्ये मध्ये बघायचं आहे की मैदा आपल्याला लागणार आहे का. पुन्हा थोडासा मैदा टाकायचा आहे. थोडा मैदा जास्त लागला तरी चालेल, पण पुरणपोळी छान झाली पाहिजे. आपली ती फाटता कामा नये. पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे. आपला गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि ही पोळी आपण तव्यावर टाकायची आहे. आणि पोळी फक्त 2दाच आपल्याला उलटायची आहे. एकदा झाली की दुसऱ्या साईडने. 10 वेळा पोळी जर उलटली तर ती फाटणार. त्यामुळे फक्त 2दाच आपल्याला ती उलटायची आहे आणि व्यवस्थित एका साईडने होऊन द्यायची आहे.
आता आपण ही परतून घेऊया. ही छान फुगली आहे बघा. आता ही आपली पुरणपोळी झाली आहे. आपण आता काढून घेऊया. छान अशी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याच्यावर मस्तपैकी तूप लावायचं आपल्याला तव्यावर असतानाच. अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून घ्यायच्यात. होळी म्हणजे पुरणपोळी आलीच. तुम्ही घरी पुरणपोळ्या बनवतच असाल, पण मी आज तुम्हाला एक वेगळी पौष्टिक पुरणपोळी दाखवणार आहे. ती म्हणजे गव्हाच्या पिठाची पुरणपोळी. चला तर मग आपण त्यासाठी ही मी पाव किलो चणा डाळ घेतली आहे आणि जरा अर्धा तास भिजत ठेवलेली होती. तर त्याच्यात 1 कप मी पाणी घातलं आहे आणि आता आपल्याला ती कुकरमधून शिजवून घ्यायची. आणि कधीही डाळ शिजवताना ना स्टीलच्या भांड्यातच शिजवा, कारण ती खाली चिपकत नाही आहे. आता ही डाळ आपण या स्टीलच्या भांड्यात घालूया. आता आपण ह्यात ही अर्धा टीस्पून हळद घालतोय. हे अर्धा टीस्पून आपण तेल घालतो याच्यात आणि थोडंसं स्वादानुसार आपण मीठ घालूया. हे सगळं मिश्रण आपण आता कुकरला लावून ह्याच्या 3-4 शिट्या काढून घेऊ. गॅस चालू करते मी. डाळ शिजेपर्यंत आपण आता पीठ मळायला घेऊया. तर पहिल्यांदा मी ही चाळणी घेते आहे. हे मी पाव किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि जेवढी डाळ घेतली तेवढंच पीठ घ्यायचं. तर त्याप्रमाणे हे पीठ मी पाव किलो घेतलं आहे आणि थोडासा मी ह्याच्यात मैदा टाकते, 1.5 टेबलस्पून. हे सगळं आपण चाळून घेऊया. ह्याच्यात आपण जो मैदा घातलाय तो बाइंडिंगसाठी घातलाय. तर हे आपलं चाळून झालेलं आहे पीठ. थोडी मी ही हळद टाकते चिमूटभर. हे खरं ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता, पण थोडासा कलर येतो म्हणून हळद पावडर टाकते. हे आपण आता चांगलं आपलं पोळीचं पीठ आपण भिजवतो ना तसं मळून घेऊया. आता आपल्या 4 शिट्या झालेल्या आहेत. तर आता गॅस बंद करू आपण. पीठ पण आपलं होतच आलंय. आता आपण जसं चपातीचं पीठ भिजवून ठेवतो ना तसंच हे भिजवून ठेवायचं आहे. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर हे मी आता बोलमध्ये ठेवून 1 तासासाठी झाकून ठेवायचं आहे आपल्याला. कुकर आपला थंड झाला आहे. आता बघू आपण उघडून डाळ शिजली की नाही ती. एकदम छान शिजलेली आहे डाळ. तर आता आपण ती काढून घेऊ. ह्या चाळणीत ओतून घेऊया ही, म्हणजे त्यातलं पाणी सगळं निथळून जाईल. पाणी सगळं निथळलेलं आहे. तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. डाळ आपली चांगली शिजली आहे आणि पाणी पण एवढं निथळलेलं नाही. पण एखाद्या वेळ पाणी जास्ती असेल तर तुम्ही कटाची आमटी बनवू शकता. आता ही शिजलेली डाळ आम्ही सॉसपॅनमध्ये मी घेते.
हा मी तेवढाच गूळ घेतलेला आहे चिरलेला, तर हा पण आपण डाळीत टाकू. ही थोडी पाववाटीपेक्षा कमी थोडी साखर घेतलेली आहे, ती पण आपण घालूया. आणि आता गॅस चालू करते. साखर घातल्याने पुरणपोळीला एक वेगळीच चव येते आणि म्हणून साखर घालायची असते. आणि आता थोडीशी मी अर्धा टीस्पून वेलची पावडर टाकते आणि त्यात थोडीशी जायफळ पावडर पण मी टाकलेली आहे. गूळ चांगला विरघळला पाहिजे. आपलं पुरण आता तयार होत आलंय. हा चमचा आहे तो असा उभा पुरणात असा उभा राहिला पाहिजे, तर समजायचं की पुरण आपलं तयार झालंय. तर मी आता गॅस बंद करते. आता हे पुरण आपण पुरण यंत्रातून फिरवून घेऊया. तुमच्याकडे जर हे पुरण यंत्र नसेल तर तुम्ही मिक्सरमधून हे काढू शकता. आता हे पुरण आपलं झालेलं आहे, तर आता आपण पोळ्या करायला घेऊ. आता ह्या पुरणात मी अर्धा टीस्पून वेलची पावडर टाकते, कारण थोडी मी मगाशी टाकली होती, पण आता ही अशी घातल्याने ती व्यवस्थित सगळीकडे लागणार. आणि ह्याच्यात जायफळ पावडर पण मी मिक्स केलेली आहे. आता आपलं हे पुरण झालेलं आहे, तर आता आपण पोळी करायला घेऊ. आता हे जे आपण 1 तासासाठी पीठ ठेवलेलं होतं मळून, ते आपण परत मळायला घेऊया. आणि त्याकरता हे पाववाटी मी तेल घेतलंय. थोडं पाव टीस्पून मी ह्याच्यात मीठ घालते आणि थोडंसं आपण पाणी घेऊया. हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ. आणि थोडं थोडं हे वापरून आपण हे पीठ मळून घेऊया. हे असं मळल्याने पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि त्याला तार सुटते. हे पीठ आपलं असं सॉफ्ट झालं पाहिजे. असं ताणलं की हे तुटलं नाही पाहिजे, म्हणजे समजायचं की हे आपलं पीठ तयार आहे. आपलं पीठ आता हे तयार झालेलं आहे, तर हे आपण आता बॉलमध्ये ठेवू. थोडंसं तेल पाणी टाकू याच्यावर, नाहीतर ते चिकटेल खाली. पुरण आपलं तयार झालेलं आहे, तर आपण आता पोळ्या लाटायला घेऊया. त्यासाठी मी ही तांदळाची पिठी घेतलेली आहे, तर त्याच्यावर लाटल्याने पोळी चांगली लाटली जाते. तर आधी आपण हे गोळे करून घेऊ. ह्याची अशी वाटी करून घेऊया आपण. आणि ह्याच्यापेक्षा जरा मोठा आपण पुरणाचा गोळा करून घेऊ. हे आपले गोळे तयार झालेले आहेत, तर आपण आता तवा तापायला ठेवूया. मी गॅस चालू करते आणि तव्यावर आपण थोडंसं ना तेल ब्रश करून घेऊ. तर पोळी लाटायला घेते मी. ही अशी परतवून घेतली मी पोळी, कारण परतवल्याने सगळीकडे पुरण पसरलं जातं. ही पोळी तुम्ही एकदम हलक्या हाताने लाटून घ्या. ही पोळी आपली लाटून झालेली आहे, तर आता ही भाजून घेऊया.
पोळी भाजताना आपण थोडंसं त्याच्यावर तेल टाकून घेऊ. दोन्ही बाजूनी तेल टाकून घेऊया. आणि आता आपली पोळी झालेली आहे, ही आपण फोल्ड करून घेऊ. अशा ह्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. आपण करतोय खजुराची पुरणपोळी. सुरुवात करूया. 1 कप मैदा घेतलेला आहे. 1 वाटी कणिक घालायची आहे. मैदा जर घालायचा नसेल तर 2 वाट्या कणिक घेऊ शकता. चवीसाठी अगदी 1 चिमटीभर मीठ घालायचे. पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक मळून घ्यायची. पीठ जरा आपल्याला सैलसरच भिजवायचं आहे. आता ह्याच्यात आपल्याला तेल घालून छान मळून घ्यायचंय. तेल थोडंसं ह्याला जास्त लागतं. तेल हे जे आहे ते थोडं थोडं करून आपण घालायचे आणि कणिक मळून घ्यायची आहे. जेवढं तेल ह्या कणकेत मुरेल तेवढं तेल आपण घालणार आहोत. तेल घातल्यामुळे कणिक अशी छान सॉफ्ट मळली जाते आणि पुरणपोळ्या छान मऊ होतात. साधारणतः 5 ते 6 टीस्पून एवढं तेल ह्याच्यात घातलेलं आहे. ती 2 तास आपण मुरण्यासाठी ठेवायची आहे. आणि आता आपण करणार आहोत खजुराचं सारण. त्यासाठी मी पाव किलो खजूर घेतलेला आहे. त्याच्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत. शक्यतो असा सॉफ्टच खजूर घ्यायचा आहे. अशा प्रकारे सगळ्या खजुरातल्या बिया आपण काढून घेऊया. सारण करण्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे. आता इथे 1 टेबलस्पून एवढं तूप मी घालणार आहे. इथे 1 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे आणि थोडीशी भाजून घेऊया. खसखस अगदी अर्धा मिनिट परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यात बिया काढलेला खजूर घालायचे. आता ह्यात आणखी 1 टेबलस्पून तूप घालायचे. तुपामध्ये खजूर व्यवस्थित परतून घ्यायचे, त्यामुळे खजूर मऊ पडेल. हे बघू शकता खजुराचं सारण झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया. इथे आता 1 टीस्पून मी वेलची पावडर घालते. अगदी गॅस बंद करता करता किंवा गॅस बंद केल्यावरच वेलची पावडर घालायची. असं केल्यामुळे वेलची पावडरचा सुगंध त्या पदार्थाला छान उतरतो. आता हे मिश्रण थंड करण्यासाठी आपण एका बोलमध्ये काढून घेऊया. खजुराचं मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे. आता थोडंसं तूप घालून आपण हे मळून घ्यायचंय. तूप घातल्यामुळे ते हाताला चिकटणार नाहीये. थोडासा तुपाचा हात घेऊनच हे मळायचंय. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. ज्या आकाराची पुरणपोळी हवी त्या आकाराचा गोळा करून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे गोळे आपण करून घेऊया. 2 तास झालेले आहेत. आपलं पीठ छान मुरलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे छान असं स्टिकी झालेलं आहे. आपल्याला असंच हे पीठ हवं आहे. आता थोडासा तेलाचा हात घेऊन ह्यातला एक गोळा आपण काढून घेऊया. साधारण खजुराचा गोळा आहे तेवढाच आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता हा जो गोळा आहे हा हातानेच आपल्याला असा पसरवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये खजुराचा हा जो गोळा केलेला होता तो ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. बंद झाल्यानंतर हातानेच आपल्याला हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. हे जे पीठ बाजूला जर जास्त असेल तर ते अशा प्रकारे आतमध्ये घ्यायचे. गोळा आपला तयार आहे. आता मैदा किंवा कणिक कशातही हा गोळा बुडवून घ्यायचा आहे. पोळपाटावर थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि आता अगदी हलक्या हाताने पुरणपोळी आपण लाटणार आहोत. हातानेच आधी जरा ही सारखी करून घ्यायची आहे, म्हणजे जे पुरण आहे खजुराचं ते अगदी सगळीकडे व्यवस्थित पसरतं.
आता अगदी हलक्या हाताने आपण हे लाटून घ्यायचे. लाटताना पोळपाट फिरवायचं आहे, पोळी फिरणार नाही. हे तुम्ही बटर पेपरवर सुद्धा लाटू शकता. पुरणपोळी सगळ्या बाजूनी सोडवून घ्यायची आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला पोळपाटच फिरवावं लागेल. ही पुरणपोळी सगळी छान सुटलेली आहे, बघू शकता. आता हा जो तवा आपण तापत ठेवला होता ह्याच्यावर आधी तूप घालून घ्यायचं आहे. हे आपण तव्याला ब्रश करून घेऊया. तवा तापलेला आहे. आता पुरणपोळी आपण तव्यावर टाकणार आहोत. सावकाश हातावर उचलायची आणि अशा प्रकारे तव्यावर टाकायचे. वरून थोडं तूप घालायचंय. सगळ्या बाजूनी हे व्यवस्थित लावून घ्यायचंय. दुसऱ्या बाजूनी सुद्धा तूप घालून घेऊया. दोन्ही बाजूनी आपल्याला छान खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे. पुरणपोळी झालेली आहे, काढून घेऊया. दोन्ही साईडनी तूप सोडून या पोळ्या छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे गरमागरम खजूर पुरणपोळी तयार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याच्यात कुठेच आपण चणा डाळ किंवा गूळ, साखर याचा वापर केलेला नाहीये. तर तुम्ही ही पौष्टिक पुरणपोळी नक्की करून पहा. सुरुवात करूया पुरणपोळ्यांना बेसनाच्या लाडवांपासून. तर चला सुरुवात करूया अगोदर पुरणाची. पुरणासाठी मी इथे घेतलेत 8 लाडू बेसनाचे, गूळ, तूप आणि जायफळ पावडर. मी आता पॅन ऑलरेडी ठेवला आहे. गॅस ऑन करूया. पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप घालूया. आता आपण यामध्ये लाडू बारीक करूया. लाडू करताना बेसन आपण अगोदरच भाजून घेतलेलं असतं, त्यामुळे आपल्याला पुरण इथे फार भाजायचं नाही आहे. आणि तूपसुद्धा कमी घालण्याचं कारण लाडवाला आपण भाजताना तूप सुटणार आहे. आता आपण याला मिक्स करूया. आपण जसं जसं लाडू भाजतोय ना तसं बघा याला तूप सुटत चाललंय, दिसत असेल तुम्हाला. आता अशाच वेळेस आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे. आता गूळ या करता कारण लाडू जे बनवले आहेत ते आपण साखरेने बनवलेले असतात आणि साखरेमुळे बऱ्याचदा आपलं पुरण कोरडं होण्याची शक्यता असते आणि गोडवा सुद्धा पुरणासाठी जरा जास्त लागतो. इथे मी 2 ते 3 चमचे गूळ घालते. सोबतच इथे मी छोटा चमचा जायफळ पावडर घेतली, ती घालूया. आणि आता याला मिक्स करून घेऊया परत. आणि हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम टू लो ठेवायची आहे. आता गूळ आपला छान यामध्ये मेल्ट झालाय. आता अशा वेळेस आपल्याला पाणी घालायचं आहे. आता पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला अचूक असं सांगू शकणार नाही, कारण तुम्ही लाडू किती घेता यावर डिपेंड आहे. तर आपल्याला पुरणाची जी कन्सिस्टन्सी असते त्या हिशोबाने आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे अगोदर मी एक छोटी वाटी पाणी घालते. वाटी लक्षात ठेवा, चमचा नाही, कारण आपल्याला त्यामध्ये भाजलेलं बेसन जे आहे ना ते शिजायला हवं म्हणून. आता हे जे पाणी आपण घातलंय ना त्या पाण्यामध्ये आपल्याला बेसनाचे लाडू जे आहेत ना ते शिजवून घ्यायचे. आता आपलं पुरण छान झालंय. यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घातलं होतं आणि बघा रंग सुद्धा छान चेंज झालाय. आता मी हे काढून घेते प्लेटमध्ये आणि थंड व्हायला ठेवूया. आपलं पुरण थंड झालंय. आता आपण पोळ्या करायला घेऊया. तवा मी ठेवलेला आहे, गॅस ऑन करते. आता आपण यामध्ये पुरण भरूया. छान असा गोळा पण बनतोय आपल्या पुरणाचा. आणि या पुरणाचा डार्क रंग याच्यासाठी आला की यामध्ये आपण गूळ घातला होता. आता आपण याला लाटून घेऊया. पीठ घातलंय मी थोडंसं यावर. पोळी आता आपली लाटून झाली आहे. मी आता ती तव्यावर घालते. आता अशा प्रकारे आपण बाकीच्याही पुरणपोळ्या लाटून घेऊया. मी पोळी पलटवून घेतली आणि त्यावर तूपही सोडलंय.
आता आपण परत ही दुसऱ्या साईडनी पलटून घेऊया. आणि आता यावर मी तूप सोडते. पोळी आपली छान भाजून झाली आहे, ती मी आता प्लेटमध्ये काढून घेते. इथे तयार आहेत बेसन लाडूच्या पुरणपोळ्या. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला मी एक छान रेसिपी दाखवणार आहे. त्याचं नाव आहे मावा पुरणपोळी. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपण पुरणपोळीचं पीठ मळून घेऊया. इथे मी घेतलंय पाव किलो मैदा. तर आपण तो घेऊया. ह्यात घालूया थोडंसं मीठ, 2 चमचे तेल घेऊया. आधी मिक्स करून घेऊया आणि मग त्यात आपण पाणी घालूया. आता आपण ह्यात पाणी घालूया आणि छान मळून घेऊया. पीठ थोडंसं सैलच मळायचंय. आता ह्यात पुन्हा थोडंसं आपण तेल घालणार आहोत. साधारण 2 टेबलस्पून घ्यायचे आणि छान आता मळून घ्यायचे. ते पुरणपोळी म्हटली की थोडंसं पीठ हे नरमच असतं. आता हे छानपैकी मळून झालेलं आहे. आता 15 ते 20 मिनिटांसाठी आपण ह्याला साईडला ठेवूया. आता आपण आतलं सारण बनवून घेऊया. मी इथे मावा घेतलेला आहे, साधारण पाव किलो मावा आहे. तर आपण हा आधी किसून घेऊया. मावा किसून झालेला आहे. आता आपण ह्यात पिठी साखर टाकूया. अर्धा चमचा वेलची पावडर. आता हे आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. छान असा हा गोळा तयार झालेला आहे. आता आपण काय करूया, पुरणपोळी लाटायला घेऊया. आधी आपण गॅस सुरू करूया आणि मंद करून ठेवून देऊया. आता आपण काय करायचं, हे पुरणपोळी भरून घेऊया. बघा हे जे आहे मैदा कसा छान असा भिजला गेलेला आहे आणि छान अशी तार येते. पुरणपोळीला तसंच पाहिजे. मग ती कुठचीही पुरणपोळी असो, काजूची बनवा तुम्ही, माव्याची बनवा किंवा आपली नॉर्मल पुरणपोळी बनवली तरीही चालणार आहे. तर आपण हा असा गोळा घेऊया, थोडासा हलकासा ह्याच्यामध्ये भिजूया. साधारण पाव किलोमध्ये 10 ते 12 तुमच्या माव्याच्या पोळ्या किंवा पुरणपोळ्याही तेवढ्याच बनतात. हा ह्याच्यामध्ये असा घालायचा आहे छानपैकी. छान पोळी लाटून झालेली आहे. आता आपण ही तव्यावर घालूया आणि तवा थोडासा मोठा करायचा आहे. थोडंसं तूप लावायचंय, कारण पुरणपोळी म्हटलं तूप हे थोडंसं आलंच पाहिजे. आता हे पलटून घेऊया पुन्हा. यस. आता ही पुरणपोळी झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. गरमागरम अशा माव्याच्या पुरणपोळ्या तयार आहेत. त्यावर साजूक तूप, क्या बात आहे. आज मी तुम्हाला दाखवते उपासाची फराळी पुरणपोळी. सुरुवात करूया. सुरुवातीला आपण काय करतोय, इकडे मी घेते राजगिऱ्याचं पीठ, साधारण 150 ग्रॅम घेतलेलं आहे. ते घेऊया आणि यात आपण थोडंसं पाणी घेऊया. आधी थोडंच पाणी घ्यायचंय आणि ते मळून घेऊया छानपैकी. अजून थोडंसं पाणी घेऊया. छान असा सॉफ्ट डो करायचा आहे आपल्याला, अगदी कडक पण नाही करायचा. आपण ह्याला थोडंसं ना आपण तूप लावूया, अगदी थोडंसं.
हा छान असा डो तयार आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आता आपण आतलं सारण करायला घेऊया. इथे मी 150 ग्रॅम मावा घेते, किसून घेतलेला आहे तो. यात घेऊया अर्धा टीस्पून वेलची पावडर, थोडासा बारीक चिरलेला बदाम आणि पिस्ता आणि 3 टेबलस्पून पिठी साखर. हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचा पण आपण डो बनवणार आहोत. हे पण छान मिक्स झालेलं आहे, ह्याचाही गोळा झालेला आहे छानपैकी, बघताय तुम्ही. आता आपण काय करूया, फराळी पुरणपोळी लाटायला घेऊया. गॅस सुरू करूया आणि अगदी स्लो ठेवायचं आहे. आता आपण हे राजगिरीचं पीठ आपण जे मळलेलं आहे ते घेऊया, त्याचा एक गोळा करूया. आणि हे पीठ मळल्यावर लगेच करायचं नाही, आता मग हे पीठ लूज होत जातं. ह्याची अशी वाटी करून घेऊया आपण छानपैकी. आपण जशी पुरणपोळी भरतो तशीच करायची, पण थोडं नाजूक काम आहे. त्याच्यामध्ये आपण हे माव्याचं सारण आहे ते भरूया. आणि इथे भरपूर असं पीठ घालायचंय खाली आणि ही पोळी जी आहे ती अलगद हाताने लाटून घ्यायची. कुठूनही आपलं सारण बाहेर येता कामा नये. आता ही झालेली आहे. या भाजून घेऊया छानपैकी तव्यावरती. आता आपण ह्याला वरून तूप लावूया. साजूक तूप घ्यायचंय, उपास आहे आपला. कारण ही करता करता फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी हलगर्जीपणे हाताने करायची. गॅस कमी करायचा आहे. वरून पण थोडंसं तूप लावूया आपण. ही पलटून घेतलेली आहे पुन्हा, कारण ते साखर आणि मावा असल्यामुळे तो छान असा मऊसर एकदम ती होते. आणि ती पूर्ण अशी लालसर रंगावरने आपल्याला भाजायची आहे. आता आपण ह्याला फोल्ड करूया. आपण हे काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण बाकीच्या पण फराळी पुरणपोळी करून घेऊया. आणि यावर मस्तपैकी साजूक तूप. गरमागरम फराळी पुरणपोळी तयार आहे. करायची, खायची, मला कमेंट्समध्ये कळवायचंय. आणि अशाच नाविन्यपूर्ण रेसिपीसाठी रुचकर मेजवानी पाहत राहायचंय.